ओबीसीना आरक्षणाच्या बाबतीत दुसरं आश्वासन, मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत दुसरं आश्वासन, हे काही योग्य नाही. जी काही भूमिका राज्य शासनाची आहे ती त्यांनी ठामपणे सांगितली पाहिजे. दोन्ही समाजाला एकमेकांच्या समोर यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम जे राज्य शासन करते आहे ते अतिशय चुकीचं आहे. ज्या कुणबी नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत त्यावरती भुजबळांनी संशय व्यक्त केलेले आहेत की सरकारला एवढ्या कुणबी नोंदी मिळाल्या कशा. एकीकडे मंत्रिपदावर आपण आहात आणि दुसरीकडे सरकारच्याच कामावर अशा पद्धतीने संशय व्यक्त करत आहेत. कसं पाहता भुजबळांच्या या वक्तव्यात? अतिशय म्हणजे ज्या पद्धतीनं या सरकारचा कारभार चालू आहे, त्यांच्याच मंत्रिमंडळातील अतिशय सिनियर मंत्री बाहेर येऊन एक बोलतात. खरोखरच भुजबळ साहेबांना त्यांचं मत व्यक्त करत आहे तर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचं मत व्यक्त केलं पाहिजे. पण सरसकट मंत्री बाहेर येतात, एक वक्तव्य देतात. तिकडे राधाकृष्ण विखे पाटील बोलतात की भुजबळांचा राजीनामा घेतला पाहिजे. म्हणजे या सरकारचा ज्या पद्धतीने कारभार चालू आहे, आपण पाहता की कशा पद्धतीचा चुकीचा कारभार या सरकारचा चालू आहे. कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही. डेडलाईन जवळ आलेली आहे जरंगे पाटलांची आणि दुसरीकडे सरकारने आज मराठा समितीची बैठक बोलवलेली आहे. काही ठोस निर्णय होऊ शकतात का? तीन जी समिती आज विधानसभेमध्ये बहुतेक माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीत काही निवेदन करतील असं वाटतं. काय निवेदन करतात पाहू. आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, याच्यावरती दुमत नाही. आमचं म्हणणं एकच आहे की पण ओबीसी समाजाला धक्का लागू नये एवढंच आमचं मत त्याच्यामध्ये आहे. एक महत्त्वाचं की आता शेवटचा आठवडा उद्या अंतिम आठवडा प्रस्ताव पण येईल. अजून कोणती शेतकऱ्यांना भरघोस मदत थेट जाहीर झालेली नाहीये आणि एकीकडे केंद्रीय पथक येऊन गेलं पण दुष्काळाचे प्रकरण अजून मार्गी लागलेलं नाही असं दिसतंय सगळ्यांना. कसं आहे की विदर्भामध्ये अधिवेशन चालू आहे. विदर्भामध्ये अधिवेशन चालू असताना कापसाला भाव नाही. आज 5,500 पर्यंत कापसाचे भाव आलेत. आमचं सरकार असताना 14,000 पर्यंत आम्ही कापसाला भाव देत होतो. सोयाबीनला भाव नाही. संत्रा बांगलादेशला निर्यात होत नाही. धानाचं जे तुम्हाला धानाचं बोनस आतापर्यंत जाहीर झालेलं नाही. म्हणजे या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधी हे सरकार आहे असं दिसतं. शेतकरी यात अतिशय अडचणीत असताना या सरकारने आपलं धोरण जाहीर करायला पाहिजे होतं. पण शेतकऱ्यांकडे या सरकारचं कोणतेही लक्ष नाही. विरोधी पक्ष कुठेतरी सभागृहामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा मांडण्यामध्ये कमी पडत आहे. कारण प्रकाश आंबेडकर म्हणाले की राष्ट्रवादी आणि काँग्रेस दिसतच नाही अधिवेशनामध्ये. आम्ही सातत्याने कापसाचा प्रश्न मांडला. त्याशी मी जवळजवळ अर्धा तास बोललो. कापूस, सोयाबीन, संत्रा अर्धा तास बोललो. पहिल्या दिवशीत आम्हाला बोलू देत नव्हते. आम्ही सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे आमदारांनी शेवटी सभात्याग केला. तेव्हा कुठं थोडं बोलू दिलं. आज सुद्धा आम्ही जे संत्र्याचा मुद्दा आहे संत्र्याचा मुद्दा त्या ठिकाणी मांडू, कापसात सुद्धा मांडू. काल एक्सप्लोजन जे झालेलं आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की 10,000 फक्त वेतन मिळतात. 2-3 दिवस सलग त्यांना काम करावं लागतं. सेफ्टी प्रिकॉशन नाही, एक्सपर्ट ट्रेनिंग नाही. हे मुद्दा घेणार आहात का? हा माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे. त्याच्यामुळे जे काही कामगाराचे प्रश्न तिथे आहेत, मी मॅनेजमेंटला सांगितलं आहे की हे 2-3 दिवस हे थोडं संपूर्ण शांत झाल्यानंतर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.